आयुष्यातला एक दिवस असा यावा की आपली मित्रमंडळी सोबत असावी आणि आज तो दिवस उजाडला। आम्ही ट्रेक करण्यासाठी विसापूरला निघालो। विसापूर जेवढा निसर्गरम्य आणि मनमोहक आहे तेवढाच ट्रेक करण्यासाठी अवघड आहे। विसापूरची एक एक पायरी चढत असताना आमच्या आयुष्यातले काही क्षण आठवले। खरं तर लाखो मित्र बनवता येतात मित्रांनो, पण जुने आणि आपल्या कॉलेजचे मित्र टिकवणे हे आपल्यावरच असते। चालत असताना गप्पा मस्ती आणि आठवणी या सर्व आपल्या परीने सांगता सांगता कधी गाडाच्या माथ्यापाशी पोचलो हे समजलेच नाही। मग काय, सर्वांनी आणलेला संसार म्हणजे मॅगी काढली आणि बनवायला घेतली। आता आम्ही आलो विसापूर गडावरच्या बरोबर आणि आता आम्ही बनवतोय मॅगी आणि मॅगीसाठी कांदा आणि टोमॅटो कोणी आणले आपल्या कॉलेजमधले मित्र बोललो की जुन्या आठवणी निर्माण होतात, पण या जुन्या मित्रांना भेटल्यानंतर जो आनंद झालाय ना तो कशामध्येच नाही। तेच जुने दिवस आठवतात। कॉलेजच्या मित्रांसोबत आलो तर असं वाटलं की एक दिवस पुन्हा। मॅगी बनवताना कॉलेजच्या गप्पा गोष्टी रंगल्या। कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आमची ही पहिलीच ट्रिप। असं सर्वांना एकत्र बघून खूप छान वाटले। मध्ये मध्ये मी त्यांची टेर खेचत होतो। आमची मेगा दाखवलेलं आहे, तिच्यासाठी 2 टाळ्या आणि पांढरी ही दोनच नाही। आता मॅगीचं पॅकेट फोडते। अरे गॅसचं पेटवा। तर आम्ही एक प्लॅन केला होता विसापूर फोर्ट आणि लोहगड, आणि तिकडे येऊन मॅगी चाय कॉफी। लोहगड थोडा चढायला सोपा होता पण विसापूर फोर्ट आमने तू जरा बडबड लाव हो लाव इकडना मेरे 2 तू सेवन कर कुणी सांगितलं कांदा माहित आमचा फोड म्हणता आपण तुमच्या डोळ्यात मॅगी गेला ना ते गेले आपला तिखट राहिला खाली काय माहिती हमको नाही दिया ये मराठी बोल आम्हाला नाही दिलं चमचा। ए मित्र चम्मच दिला ना कसं आता मस्त वाटलं मजा ना लाईक भरपूर भेटते। संजू तू काय बोलतो? डार्लिंग ही मॅगीची काय कॉफी कधी बनवणार आहे मग? आताच थांब जरा येते खा। अरे त्याच्यासोबतच घेतलेली असते ना रगड कुठला होता। कॉफी पिवायची असते खाऊची असता। कॉफी प्यायची असते तू आता काय बोललं? कधी बोलली? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? आम्ही कॉफी खातो सांग कोण काय बोलली? नाही आम्ही कॉफी बघितलं आता बघितलं त्याच्यामध्ये कॅप्चर झालंय का? नाही होत नाही ना मग ठीक आहे। आम्ही कॉफी पितो। मेसेज काय करता तुम्ही? आम्ही कॉफी पितो। तू नको बोलू एका नंतर थोडं विचारता येत। एवढी मॅगी एवढीच बनवतो। घरण्यांना पहिलं द्या पास कर रे पास कर तिकडे पास कर। बाकीची खालचं बनवूया। एक नंबर खाऊ द जोश मी बसते विसापूर गडावरती आलेलो आम्ही। येत जा फिरत जा आणि अशीच मजा करत जा। करत जा म्हणजे आल्यावरच होईल।
जुन्या आल्यावरतीच होतं हे सगळं शक्य. आम्हाला पण वाटलं नव्हतं लगेच आम्ही चढू, पण आम्ही ते करून दाखवलं. हा एक दिवस पण आठवणीच्या गोष्टीमध्ये कायमचा कोरला गेला. कारण या ट्रिपमध्ये फक्त निसर्ग नव्हता, तर होती आपली माणसं, आपली मित्रमंडळी, ज्यांच्यासोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. गप्पा, मस्ती आणि न बोलता समजणारी आपुलकी, आणि या सगळ्यांमुळेच ही ट्रिप अजून खास झाली. कॉलेज संपताना आम्ही एकमेकांना असं बोलायचो की हां, आपण भेटू, आपण परत भेटत राहू, आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. परंतु असं होतच नाही. खरं तर आपण पैसा कमवायच्या नादामध्ये जगायला विसरून गेलो. खरंच सांगतो, एक दिवस काढा, फिरायला जा, जुन्या मित्रांना भेटा, त्यातच खरं सुख आहे. असं वाटतं की यातच खरी मजा आहे. पण धावत्या युगामध्ये आपण रोज भेटणं शक्य नाही होत. परंतु वर्षातून 2 वेळा तरी भेटत जा मित्रांनो.